तर हाय हॅलो नमस्कार सर्वांना, मी अश्विनी वारे स्वागत करत आहे तुमचं माझ्या अजून एका छानशा व्हिडिओमध्ये। तर माझं नाव हे अश्विनी वारे आहे। तशी तर मी माझ्या मिस्टरांसोबत माझ्या 2 मुलांसोबत पुण्यामध्ये राहते, पण तसं तर माझं सासर हे अहिल्यानगर आहे। तर म्हटलं थोडंसं तुम्हाला स्वतःविषयी म्हणजे बोलावं, सांगावं की मी कुठून आहे आणि मी ब्लॉग म्हणजे यूट्यूब चॅनल कसं ओपन केलं किंवा यूट्यूबबद्दल थोडीशी मी माहिती देणार आहे। तर तुम्ही हा ब्लॉग थोडासा लॉंग होणार आहे, खूप मोठा होणार आहे, पण तुम्ही कंटिन्यू बघा, जेणेकरून मी जे काही तुम्हाला सांगणार आहे किंवा मी जे काही यूट्यूबबद्दल बोलणार आहे ते तुम्हाला व्यवस्थित कळेल। कारण व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल। आणि जितकं होईल आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। कारण आता माझी छोटीशी फॅमिली झाली आहे, मला खूप अशी मोठी फॅमिली बनवायची आहे यूट्यूबची, आणि त्यामध्ये तुम्ही माझी नक्की साथ द्याल हे मला नक्कीच माहिती आहे। तर चला मग आता आपण जे बोलणार आहे त्या अगोदर बोलून घेऊया। कारण आता कसं आहे, हळूहळू फेस म्हणजे कॅमेरा फेस करायलाच पाहिजे, सो मी त्याची छोटीशी सुरुवात आज केलेली आहे। तर मला हे बोलायचं होतं की मी यूट्यूब का चालू केलं किंवा यूट्यूब चालू करण्याचं माझं काय कारण आहे। तर माझं यूट्यूब चालू करण्याचं खूप कारण आहेत, एक नाही अनेक कारण आहेत। कारण काय होतं, आजकालची लाईफस्टाईल ही खूप दगदगीची झालेली आहे, कोणाला कोणासाठी वेळ नाही। मग ते आपले फॅमिली मेंबर्स असो किंवा आपला फ्रेंड सर्कल असो, प्रत्येक जण प्रत्येकाच्या लाईफमध्ये बिझी शेड्यूल चाललेलं आहे। आणि मी एक हाऊसवाईफ आहे, मी काय कुठे जॉबला वगैरे काही जात नाही। माझी लाईफ फक्त माझी मुलं, माझे मिस्टर ह्यांच्या अवतीभोवतीच फिरती, जशी की बाकीच्या बायकांची फिरती तसंच माझं सुद्धा आहे। कारण माझं 12th पर्यंतच म्हणजे एज्युकेशन झालेलं आहे, त्याच्या पुढे मी काय म्हणजे शिक्षण वगैरे काय घेतलेलं नाहीये। तर सकाळचं मॉर्निंगचं उठायचं, मुलांचे टिफिन करायचे, मुलांना स्कूलमध्ये रेडी करायचं, स्कूलमध्ये पाठवायचं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मी केलेल्या आहेत। त्याच्यामुळं मग आणि मुलं गेली की मग मिस्टरांचं 2 शिफ्ट असतात, एक फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्ट। मग मुलांचं पण झाल्याच्या नंतर मिस्टरांचं पण जेवण नाश्ता वगैरे त्यांच्या देखील त्या गोष्टी वगैरे करून द्यायच्या। मग जर मिस्टरांची फर्स्ट शिफ्ट असेल तर ते सकाळी मॉर्निंगला 4लाच जातात आणि त्याच्यानंतर ते संध्याकाळी 5-5:30ला येतात। सेकंड असेल ते दुपारी जातात, रात्री 12-12:30 पर्यंत ते येतात। मग मुले जे सकाळी मुलं 7ला जातात, दुपारी मुलं 2-2:30ला घरी येतात। मग तो राहिलेला वेळ जो, आणि घरातली कामं किती जरी आवरली तर मला कामं 10-10:30 वाजेपर्यंत माझी सर्व कामं उरकतात। मग त्याच्यानंतर काय करायचं, मग त्याच्यानंतर यूट्यूब बघायचं, रील्स बघायच्या, मग काहीतरी मूवी बघत बसायचं, मग असं काहीतरी टाइमपास करायचा, जेवण करायचं, झोपून राहायचं। आणि मग याला फोन कर, ह्या फ्रेंड्सला फोन कर किंवा फॅमिली मेंबर्समध्ये फोन कर। तर प्रत्येक जण प्रत्येक वेळेस आपल्यासाठी वेळ काढून आपल्याबरोबर बोलेल असं नाहीये, कारण प्रत्येकाचं बिझी शेड्यूल आहे। तर मग आपल्या वेळ जात नाही म्हणून याला फोन कर, त्याला फोन कर, ह्या फ्रेंडला फोन कर, त्या म्हणजे आईला फोन कर, पप्पांना फोन कर। तर मग तो वेळ कसं आहे, आता मी फ्री आहे म्हणून त्यांनी माझ्याबरोबर बोलावं किंवा मग हे करावं हे चुकीचं आहे। तर मग फोन ठेवून द्यायचा, मग जेवण करायचं, मग पोरं येईपर्यंत झोपून राहायचं। तिथून पुढे पोरं आले की पोरांचे कपडे वगैरे चेंज करायचे, पोरांचा अभ्यास घ्यायचा, अभ्यास झाल्याच्या नंतर परत पोरांना 4-5 वाजता काहीतरी परत झोपले तर ठीक आहे, पोरं पण नाही झोपले तर मग पोरांना परत खायला वगैरे द्यायचं, पोरं खाली, म्हणजे हे रुटीन प्रत्येकाचं चालू होतं। हे प्रत्येक घरातली लेडीज करते, पण ह्याचा साईड इफेक्ट माझ्या लाईफस्टाईलवर व्हायला लागलं की जसं की झोपून राहा, मग डोकं दुखायचं, मग पाठ पेन करायची, मग अशा एक ना अनेक आजार हळूहळू म्हणजे बॉडीला जाणवायला लागले की जिना चढलं की। आणि वेट गेन महत्वाचा मुद्दा, तर जेवण करायचं, झोपायचं, कारण एकदम फ्री लाईफस्टाईल म्हणजे झाली होती। कारण मुलं आल्यावर तर बिझी शेड्यूल व्हायचं, पण ते कसं अभ्यास वगैरे झाल्याच्या नंतर मग ते परत थोडासा फ्री टाइम भेटायचा।
मग त्याचा सगळा परिणाम माझ्या लाईफस्टाईलवर व्हायला लागला. जसं की मग स्वतःकडे लक्ष द्यायचं नाही, म्हणजे व्यवस्थित आवरायचं नाही, काय नाही, दिवसभर झोपून राहायचं, उठायचं, पडेल ते काम करायचं, परत मग असं टीव्ही बघ, कुठं काय बघ, मोबाईल बघ, मग दुसरं कोणत्या कामात लक्ष नाही, काम करायचं, आळस यायचा, जिना चढला तर दम लागायचा. मग ह्या सगळ्या लाईफस्टाईलवर आहे ना हळूहळू परिणाम व्हायला लागला. तर मग यूट्यूबवर यायचं हे खूप दिवसाचं स्वप्न होतं, पण यूट्यूबवर आपण झालो तर आपली लाईफ लोकांना दाखवावी लागेल, आपलं लाईफस्टाईल लोकांना दाखवावं लागतील. लोक तिथं चांगले पण असतात, चांगले कमेंट करणारे पण असतात, वाईट कमेंट करणारे पण असतात. मग चांगले कमेंट केले तर ओके, पण जर बॅड कमेंट केल्या तर मग घरचे बघणार, मग घरचे काय म्हणणार, आता हिला काही काम नाही राहिलं का, मग आता हिचं याच्यावरच आलं का, मग आता ही हेच करणार का. मग एक अशा ना अनेक म्हणजे डोक्यात विचारांनी असा गोंधळ म्हणजे हे केला होता की नको, आपण नाही करायचं, कारण आपल्याला नाही, म्हणजे आपण जर हे केलं आता घरचे मिस्टरांना बोलतील, मला बोलतील, ह्या विचाराने मी ठीक आहे नको नको जाऊ दे. कारण यूट्यूबवर येणं, छान छान व्हिडिओज बनवणं वगैरे हे मला पहिल्यापासून आवड होती. मग एक दिवस असंच मिस्टरांबरोबर म्हणजे बसले आणि मग त्यांना बोलता बोलता म्हणजे ते बोलले की तू नाही का, कारण कसं असतं, जसं आईला माहित असतं की आपल्या, आणि ते माझी लाईफस्टाईल बघत होते, ते मला एक नाही दररोज मला सांगायचे की तू लवकर उठ, तू वॉकला जा, तू संध्याकाळचं लवकर जेवण करत जा, तू म्हणजे मला बघून ते मला दररोज त्यांचं इन्स्ट्रक्शन देण्यातच जायचं की तू असं कर, तू मॉर्निंगला लवकर उठ, तू चालायला जा, तू तुझं म्हणजे नाश्ता वगैरे ते थोडंसं हे कर, चेंज कर, तुझं वेट कमी कर, एक्सरसाइज कर, वर्कआउट कर, जिम लाव, एक ना अशा अनेक गोष्टी मला त्यांनी सांगितल्या. पण मी हो उद्यापासून करूया, परवापासून करूया. आता ज्यांचं वेट गेन आहे त्यांनाच म्हणजे ते आपल्याला असं असतं, आपण बायका म्हणजे सगळ्या गोष्टीसाठी टाइम काढू शकतो, पण फक्त आपल्याला आपल्या स्वतःसाठी टाइम काढता येत नाही. मग स्किन केअर रुटीन असेल किंवा मग आपल्या केसांची काळजी घेणं असेल, मग आपल्या बायकांचं दररोजचं काम 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 खाणं, मग ह्याच्यामुळे आपलं वेट गेन होऊन जातं. आणि त्याच्यामध्ये माझे दोन्ही पण सी सेक्शन असल्यामुळं मी म्हणजे त्यावेळेस काही करायचं वगैरे काही विषयच नव्हता, एक्सरसाइज वगैरे. आणि आता वेळ आहे तर आता खूप म्हणजे जास्त नाही का आळस आल्यासारखं वगैरे, थकवा आल्यासारख्या अशा गोष्टी व्हायच्या. मग मी त्यांचं तर कधी मिस्टरांचं ऐकलंच नाही, कारण ते मला दररोज सांगायचे, मी फक्त हो हा करूया, हा करेल असंच सांगायचे, तुम्ही फक्त मलाच असं बोला वगैरे असं मी त्यांना म्हणायचे. मग बोलता बोलता मला ते एक दिवस बोलले की नाही का तू यूट्यूब चालू कर वगैरे असं तसं, आणि व्हिडिओ बनव, छान छान टाक, म्हणजे तुझा वेळही जाईल, तू ब्लॉगिंग करायचंय, समोरच्यांना काहीतरी कमेंटमेंट केली आहेस, लोक तुझ्या व्हिडिओची वाट बघतात, तर ह्यानी तू ऍक्टिव्ह होशील, तू दररोज छान छान स्वतःला पण तयार करशील आणि सर्व गोष्टी तू व्यवस्थित मॅनेज करशील आणि तू छान छान व्हिडिओ देखील बनवशील. कारण कसं असतं, आपण एकदा समोरच्याला कमेंटमेंट केली की आपण कसं असतो, नाही मला व्हिडिओ द्यायचाच आहे, नाही मला हे करायचंच आहे, म्हणजे बघणारा ऑडियन्स वाट बघत असेल व्हिडिओची किंवा काय, अशा एक ना अनेक गोष्टी मला त्यांनी त्यावेळेस समजून सांगितल्या. मग त्याच्यानंतर मी त्यांना म्हणलं की नाही, मग घरी कळालं तर म्हणजे घरी म्हणजे कसं घरचे कसं रिस्पॉन्स करतील ह्या गोष्टीला वगैरे. मग त्याच्यानंतर ते मला बोलले की तू टेन्शन घेऊ नको, तू फक्त चालू कर, हळूहळू तुझा चॅनल जसा ग्रो व्हायला लागेल. आपल्याला चुकीचं काहीही दाखवायचं नाहीये, ज्या चांगल्या गोष्टी आहेत, ज्या पॉझिटिव्ह गोष्टी लोकांना देण्याचा आपल्याला ह्या चॅनलच्या द्वारे प्रयत्न करायचा आहे. आणि तू मुलं गेल्याच्या नंतर जो रिकामा वेळ राहतो त्याच्यामध्ये तू शूट कर, एडिटिंग कर आणि छान मस्तपैकी रील्स वगैरे बनव, टाक. आणि जेणेकरून मग जसं जसं तुझा चॅनल ग्रो होत जाईल तसं तसं प्रत्येकाला समजेल की तू जो म्हणजे जे तू शॉर्ट्स म्हणजे बनवत होतीस किंवा तू जे ब्लॉग वगैरे बनवत होती ते काय असंच फालतू नव्हतं, तू तुझी त्याच्यातून एक करमणूक पण होईल आणि बघणाऱ्यांना पण छान वाटेल. आणि तुझ्याकडे जेवढ्या पण रेसिपीच्या आयडियाज किंवा जेवढं पण आपलं जे लाईफस्टाईल आहे, जे तू दररोज मुलांसाठी करते, जे तू नेहमी घरात करते, ते तू सर्वांबरोबर शेअर कर. कारण तुझ्यासारख्या अनेक लेडीज आहेत की म्हणजे नाही का त्या नुसत्या घरात बसून असतात, जे स्वतःविषयी विचार करत नाही, आपला हाय तो वेळ असाच वाया घालवतात. पण प्रत्येक
प्रत्येक लेडीजकडं स्वतःचं काहीतरी पाहिजेलच, इन्कम सोर्सेस काहीतरी पाहिजे, असं मला पर्सनली खूप दिवसापासून वाटत होतं. कारण कसं आहे, आता माझं जर विचाराल तर माझ्या घरामध्ये माझे मिस्टर चांगलं कमवतात, ते मुलांची फी भरू शकतात, घरातला खर्च, किराणा माल वगैरे सगळं काही व्यवस्थित ते घर चालवतात. ते काय माझ्यावर मी आता युट्यूबचं मग हिचं पेमेंट येईल, मग ही सगळं सांभाळेल किंवा ही सगळं करेल, अशातला भाग नाहीये. पण ते आतापर्यंतही व्यवस्थित करतात ते, आणि ते पुढे जाऊनही व्यवस्थित मॅनेज करतात ते. पण एक म्हणजे असतं ना की बायकोला नवऱ्याविषयी म्हणजे प्रत्येक गोष्टीची काळजी हे वाटते. मला नेहमी वाटायचं की नाही, आपल्या नवऱ्याला जर आपण थोडीशी नाही जास्त, ते जेवढं कमवतात, ते जेवढे जबाबदाऱ्या उचलतात, तेवढं काय आपण उचलू शकत नाही, आत्ता तरी नाही उचलू शकत. पण जर आपण छान आपल्या चॅनलवर काम केलं, त्याच्यातून आपल्याला छान असं पेमेंट भेटलं, तर आपण जास्त नाही पण आपल्या नवऱ्याचा थोडासा तरी हातभार आपण आपल्या नवऱ्याला लावू शकतो. की समजा 2 मुलं आहेत, एका मुलाची फी म्हणजे नवऱ्याने भरली, तर एका मुलाची फी आपण भरली, तर त्यांनाही कुठेतरी मनातून वाटेल की त्यांना प्राऊड फील होईल की नाही, म्हणजे माझी बायको पण कमवतीये आणि ती पण काहीतरी करू शकते. आता काहीतरी पैसे कमवण्याचा सोर्सेस खूप आहेत, चांगले आहेत, वाईट आहेत, पण आपण ठरवायचं की आपल्याला कोणत्या मार्गाने जायचं. आणि जेवढं तुम्ही चांगल्या मार्गाने कमवताल, जेवढं तुम्ही चांगल्या मार्गाने जाल, तेवढं म्हणजे चांगलंच राहणार आहे, त्यात काही म्हणजे हेच नाही. आणि कष्ट कराल तर त्याचं फळ एक ना एक दिवस नक्कीच भेटेल, 100% भेटेल. कारण माझा त्या गोष्टीवर खूप जास्त विश्वास आहे. कारण माझ्या मिस्टरांची जर्नी मी एक दिवस तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल, की त्यांनी लहानपणापासून, मी तुमच्याबरोबर प्रत्येक गोष्ट शेअर करणार आहे की त्यांनी लहानपणापासूनच्या आत्तापर्यंतची जर्नी मी त्यांची पूर्ण शेअर करणार आहे. आणि त्यामुळे त्यांनी ते वाईट दिवस काढले, त्यांनी ते कष्ट केलं, म्हणून ते आज ह्या पोझिशनला म्हणजे आहेत, व्यवस्थित आहे, चांगलं कमवतात, आम्हाला सांभाळू शकतात, एवढं ते व्यवस्थितच कमवतात. पण मला पहिल्यापासून मनापासून वाटत होतं की नाही, कुठंतरी म्हणजे नाही का, आपण पण थोडं काहीतरी करायला पाहिजे. कारण आपल्यापेक्षा कमी एज, मी जे यूट्यूब चॅनल बघते, आता तुम्ही सर्वच जण बघत असाल, तर आपण बघितलं का, आपण बघण्यामध्ये किती वेळ घालवतो. आणि प्रत्येक म्हणजे आपल्यापेक्षा जेव्हा आपण समोर व्हिडिओमध्ये बघतो, अरे ही कशी दिसते, आणि ही किती कमी शिकलेली, ही किती अडाणी आहे किंवा काय, म्हणजे आपण असा एका मनात आपण एखादा व्हिडिओ असा थोडासा वेगळा बघितला की आपल्या डोळ्यासमोर लगेच चित्र येतं की हे करू शकतात, तर आपण का करू शकत नाही. प्रत्येकानेच हा विचार केला की हे करू शकतात ते आपण का करू शकत नाही. आपण नक्कीच करू शकतो. कारण मला एकतर मी व्हिडिओ खूप बघायचे, आणि व्हिडिओ बघितले की माझ्या डोक्यात कायम प्रश्न यायचा की ही लेडीज करू शकते तर मी का करू शकत नाही. ती लेडीज करते कारण तिच्यात स्ट्रगल करण्याची धमक आहे, म्हणून ती लेडीज करते. पण माझ्यामध्ये नाही, मी नाही करू शकत. का, तर मला मुलं आहेत, मला नवरा आहे, मग मला स्वयंपाक आहे, मग मला धुणे आहेत, मग मला भांडे आहेत, मग कसं होईल, मग पोरं उपाशी राहतील, एक ना अनेक गोष्टी डोक्यामध्ये फिरायच्या. आणि तो विचार यायचा, नाही मी पण चालू करणार, मी पण हे करणार. मग तो विचार तेवढा यायचा, परत दुसऱ्या दिवशी हाय तसं हाय. मग नंतर म्हणलं की, मग आता मिस्टर बोलल्याच्या पुढे म्हणलं की नाही, आता मिस्टर बोलतात ते, आणि ते मला नेहमी मोटिवेट करतात. मी जर चुकून त्यांना म्हणलं ना, म्हणजे नाही का कसं होईल, जर नाही का म्हणजे कोण काय म्हणल, कसं काय, मी अशा रिलेटेड जर मी बोलले की नाही का, कोण कसं म्हणल वगैरे, काय कळलं तर लोक नावं ठेवतील, असं आपण एका चांगल्या सोसायटीत, अरे तू नको विचार करू. म्हणजे ते बोलले का, ते आपल्याला जर इन फ्युचर काही प्रॉब्लेम झाला किंवा काय झालं, तर ती लोक धावून येणार आहेत का. लोक चांगलं केलं तरी वाईट नावं ठेवतात, आणि वाईट केलं तर नावच ठेवतात. चांगलं केलं तर ते बोलतात का की नाही नाही तुम्ही खूप छान काम करता, आणि तुम्ही खूप तुमचं चॅनल ग्रो केलंय, किंवा तुम्ही खूप मेहनत घेतलीये, खूप कष्ट केलेत, म्हणूनच तुम्ही इथं पोहोचला. अशी शेजार पाजारची तर बिलकुल लोक बोलायला येणार नाही की नाही नाही तुम्ही चांगलं केलं, तुम्ही चांगलं करताय, करा. ते आपल्याला हे नाही करणार की आपल्याला पुढे जा म्हणून नाही सांगणार.
ते आपल्याला डिमोटिवेटच करणार जेव्हा पण आपल्याला बोलणार नाही असं तुम्ही करायला नाही पाहिजे, तुम्ही सोसायटीमध्ये राहता, मग तुम्हाला काय, मग तुमचं स्टेटस, मग बायका म्हणणार, मग हिच्यापाशी म्हणणार, तिच्यापाशी म्हणणार, मग ही तिला नावं ठेवणार, ती तिला नावं ठेवणार. मग हा सगळा वेळ मग ती येऊन सांगणार, मग तुम्हाला नावं ठेवत, म्हणजे तुम्हाला ही नावं ठेवत होती, तुम्हाला ती नावं ठेवत होती. मग त्यांची बोलणे ऐकून आपण डिमोटिवेट होणार. मग तो वेळ त्यांच्यापाशी जाऊन गप्पा मारण्यात किंवा त्यांना कॉल करून त्यांच्याबरोबर बोलण्यात किंवा त्यांच्या काही गोष्टी ऐकून स्वतःचा जीवाला त्रास देण्यापेक्षा मला हे ऑप्शन एकदम बेटर वाटलं की आपल्या घरामध्ये बसा, आपल्या घरातलं लाईफस्टाईल दाखवा, आपण जेव्हा बाहेर जाईल, ट्रॅव्हलिंग करू, कुठं फिरायला जाऊ, ते लोक म्हणजे आपले दुःखाचे ना आनंदाचे शेअर ह्यांच्याबरोबर शेअर करण्यापेक्षा आपली जी फॅमिली होणार आहे. आणि यूट्यूब हे एक असं माध्यम आहे की तिथं चांगले आणि वाईट हे दोन्ही प्रकारची माणसं आहेत. कारण आपण जर चांगलं दाखवत असेल ना तर चांगली लोक आपल्याला कमेंट करून सांगणार की तुम्ही खूप छान करताय, तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात, ते ह्याच्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. पण वाईट कमेंट करणारे पण असतात, कारण त्यांना चांगल्यामध्ये प्रत्येक म्हणजे वाईट विचार करणारे जे असतात ना त्यांना प्रत्येक ठिकाणी वाईटच दिसतं. हा, मग आपण चांगलं जरी दाखवलं की ते तिथं कमेंट करणार की नाही हे असं, मग ते तसं, मग म्हणजे ते त्यांच्या वेळीच ते घेण्याचा प्रयत्न करतात. पण चांगली लोक अशी असतात की जे चांगलं दिसतंय त्यांना कळतंय की नाही हे चांगलं प्रेझेंट केले, चांगलं बोलले, काहीतरी चांगलं सांगण्याचा प्रयत्न केलाय, त्याच्यावर ते हमखास आपल्याला अप्रिशिएट करणार आणि बोलणार की नाही तुम्ही चांगलं केलंय, तुम्ही खूप छान करताय. तर मग ह्या सगळ्या गोष्टीमुळे मग मिस्टर बोलले की तू कर, म्हणजे नाही का यूट्यूब चॅनल वगैरे चालू कर, त्याच्यानंतर आपण बघूया कसं काय होतंय पुढं, तू कर, मेहनत घे, कष्ट घे, कर तू, आणि तुला काय हेल्प लागली तर मग मी करेल, मी आहे तुझ्या पाठीमागे. कारण आपल्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट लग्नाच्या अगोदर आईवडिलांचा सपोर्ट आणि लग्नानंतर आपल्या पाठीमागं उभा राहणारा मिस्टरांचा सपोर्ट म्हणजेच आपल्या नवऱ्याचा सपोर्ट असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि मी तरी एक खूप म्हणजे मी स्वतःला खूप लकी मानते की म्हणजे नाही का मला कोणतीही गोष्ट करायची असो, त्यांचं कायम असतो की तू कर, तू विचार नको कर. मी एका सेकंदात माझ्या विचार नाही ना मी हे केल्याने काय रे, म्हणजे कोण काय म्हणेल, फॅमिलीत कोण, मग त्यांचं असं असतं नाही तू कर, तू लोकांचा काय विचार करते, तू कर, तू करू शकतीस. मला कायम मोटिवेट करत राहतात, तू कर, तू करू शकतीस. त्यांचा हा जो शब्द आहे ना तो म्हणजे मला त्या शब्दाने मला इथपर्यंत आणले. म्हणजे चॅनल ओपन करणं असो, बॅनर बनवणं असो, शॉर्ट्स व्हिडिओ टाकणं असो, कमेंट्स आल्या की ते म्हणजे वाचणं किंवा त्याला काय रिप्लाय करायचा, इथपर्यंत मला त्यांनी आत्तापर्यंत हेल्प केलेली. तू कर, तू करू शकतीस. आणि मला पण असं झालं की नाही ठीक आहे, आता आपले मिस्टर बोलतात, ते आपला नवरा आपल्या जर पाठीशी असेल तर आपल्याला घाबरायचं काही कारण नाही. कारण आपल्याला जर कोणाला उत्तर द्यायची वेळ आली तर आपल्या अगोदर आपला नवराच तिथं उत्तर देणार आहे, ह्याची मला पूर्णपणे गॅरंटी आहे. आणि आता मी तुम्हाला सर्व काही म्हणजे जेवढं मला मनापासून वाटत होतं की तेवढं मी तुमच्याबरोबर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. मला लास्टला एवढंच एक सांगायचंय की माझ्यासारख्या मी म्हणेल, मी अगदी कळकळीने सांगते, मी हा चॅनल चालू करण्या अगोदरपासून माझ्यासारख्या एक ना अनेक लेडीज आहेत की त्यांच्या मनात तर खूप काही आहे की चॅनल चालू करायचा, यूट्यूबवर यायचा, असं तसं, पण त्यांना घरून सपोर्ट भेटत नाहीये, कोणाला घरून नवऱ्याकडून भेटत नाही, कोणाला सासू सासऱ्यांकडून खूप म्हणजे अशा गोष्टी असतात. पण मी काय म्हणते, तुम्हाला जर तसं काही नाही करता आलं तर तुम्ही तुमची लाईफस्टाईल हे करा, कारण त्या लाईफस्टाईलचा आपल्या हेल्थवर इश्यू होतो. कारण माझ्या हेल्थवर तर ह्या गोष्टींचा खूप जास्त इफेक्ट पडला. जसं मी तुम्हाला सांगितलं, दिवस दिवस झोपणं, TV बघणं, मोबाईल बघणं, ह्या सगळ्या गोष्टींचा माझ्या लाईफस्टाईलवर खूप जास्त इफेक्ट झाला. म्हणून मी निर्णय घेतला की नाही, आपण यूट्यूब चालू केलं तर आपण दिवसभर व्लॉग व्हिडिओ शूट करण्यामध्ये, ते एडिटिंग करण्यामध्ये, ते प्रेझेंट करण्यामध्ये आपला दिवस जाईल. आणि मला ह्याबरोबर माझं दुसरं म्हणजे आहे की मुलांचा अभ्यासही मला घ्यावा लागतो. कारण माझी मोठी मुलगी 6वीला आहे आणि छोटा मुलगा आहे तो 1लीला आहे. मुलगी तर मुलीचा अभ्यास करते, तिच्याकडे मला फारसं काही लक्ष द्यावं लागत नाही.
पण मुलाचं मला सर्व काही करून घ्यावंच लागतं. त्याच्यामुळं मग माझा तो दुपारचा जो 3 ते 4 साडेचारचा जो टायमिंग आहे तो माझा मुलांसाठी असतो, कारण त्याच्यामध्ये मला मुलांचा अभ्यास करूनच घ्यावा लागतो, कारण त्यांचे कंटिन्युअसली एक्झाम चालू असतात, ऍक्टिव्हिटीज चालू असतात. तर ते मी देखील तुमच्याबरोबर नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेन. आणि ह्याच नाही अशा अनेक गोष्टी मला तुमच्याबरोबर शेअर करायच्यात. त्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला खूप छान छान गोष्टी दाखवण्याचा देखील प्रयत्न करणार आहे. आपल्या व्हिडिओच्या थ्रू मी तुम्हाला खूप अशा पॉझिटिव्हिटी म्हणजे गोष्टी देण्याचा प्रयत्न करणार आहे. मला आता माझी छोटीशी फॅमिली झाली, पण मी कालचं जसं शॉर्ट टाकलं तर मला खूप छान अशी मोठी फॅमिली बनवायची आहे. आणि शेवटला मी एवढंच सांगेल की माझ्यासारख्या जर म्हणजे कोणी लेडीज असतील तर त्यांनी आपला वेळ न घालवता स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःचं स्किन केअर रुटीन करा, स्वतःकडे लक्ष द्या, म्हणजे स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या. कारण मी हेच केलं, फक्त मुलं, घर, अभ्यास ह्याच्यामध्येच मी आतापर्यंत माझी लाईफ घालवली आहे. आणि अजूनही माझी लाईफ तीच आहे. पण असतं ना आपण कमेंट आता मला माहिती आहे की मला दररोज उठून शूट करायचंय, मला व्लॉग बनवायचंय. तर मॉर्निंगला तर मी 5ला, तर माझं 5चं मॉर्निंगचं उठायचं टायमिंगच आहे. पण उद्याचं शूट करायचंय म्हटल्यावर त्याची तयारी करणं, मुलांचा अभ्यास घेणं, आणि मेन म्हणजे झोपणं नाही. जे दुपारी मी झोपत होते ते झोपणं माझं, ज्या दिवशी मी यूट्यूबचं चॅनल ओपन केले तसंच माझं ते सुटलेलं आहे. सेकंड गोष्ट, माझा दिवस सकाळी 5 वाजल्यापासून रात्रीचा 10-10:30 माझा पूर्ण शूट करणं, मुलांचा अभ्यास घेणं, बाकीच्या गोष्टी करणं याच्यामध्ये जातो. त्याच्यामुळे म्हणजे एक जी वाईट सवय होती ना की जेवण करायचं आणि लगेच बेडवर येऊन झोपायचं, ती सवय माझी आत्ताच, जर मी चॅनल अजून ग्रो सुद्धा झालेलं नाहीये, तर ती सवय माझी आत्ताच तुटली आहे. तर ही माझी लाईफस्टाईल होती आत्तापर्यंतची. अजून तर चॅनल खूप छान व्हिडिओज द्यायचे तुम्हाला, खूप छान पद्धतीची माझी लाईफस्टाईल, दुःखाचे आनंदाचे क्षण मला तुमच्यावर शेअर करायचे. आणि तुमचा सपोर्ट असल्यावर दुसरं काय लागतंय अजून लाईफमध्ये. तुमचा सपोर्ट असल्यावर तर चॅनल तर ग्रो होणारच, तो त्याच्यात काही विषयच नाहीये. त्याच्यामुळं कसं आहे, आणि तुमच्यासारखी जर चांगली माणसं चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला लागली, व्हिडिओ बघायला लागली, छान छान व्ह्यूज यायला लागल्या, आणि अजून दुसरं काय पाहिजे. जर आपली जीवाभावाची आपली फॅमिली म्हणजे जे यूट्यूब फॅमिली आहे आणि त्याच्याबरोबर अजून एक मेंबर जर ऍड होत गेलं आणि ती फॅमिली मोठी होत चालली, तर त्याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे. त्यामुळं मी माझ्या लाईफ बरोबर आज जशा म्हणजे हे केल्या, त्यामुळे मला स्पेशल छोटासा मेसेज देईन मी लेडीजला की स्वतःसाठी जगा, स्वतःसाठी थोडासा वेळ काढा. मी केलं ते तुम्ही करू नका. अजूनही वेळ तुमच्या हातातून गेली नसेल तर स्वतःसाठी खरंच करा. कारण कसं होतं, ह्याचा खूप जास्त इफेक्ट पडतो. जसं शरीरामध्ये रक्त कमी पडणं, हार्मोन्स चेंज होत राहतात आपल्याला ह्याच्यामुळं, त्याच्यावर चेहऱ्यावर पिंपल्स येणं, केस गळणं. म्हणजे मी जी लाईफस्टाईल जगत होते ना, तर हे सगळे साईड इफेक्ट झाले होते. माझा फेस खराब झाला, मग माझी केस गळायला लागली, माझं वेट गेन झालं. तर मी जे केलं, मी ज्या पद्धतीने जगत होते आतापर्यंत, तुम्ही तसं करू नका. तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या. कारण तुम्ही जेव्हा स्वतःला तयार करता, तुम्ही जेव्हा आरशात बघता, तुम्ही छानसे एखादा ड्रेस घालता, तुम्ही छानशी एखादी साडी घालता, त्यावेळेस तुम्ही बघा की तुम्हाला अचानक असं फ्रेश झाल्यासारखं वाटतं, अचानक असं काहीतरी नवीन झाल्यासारखं वाटतं. अचानक तुमची बॉडी म्हणजे थोडीशी अशी नाही का पूर्ण आळसलेली बॉडी असते, पण तुम्ही एक दिवस नवीन साडी घाला, असंच घाला, स्वतःला आवडतंय, आणि मग छानसा मेकअप करा, छानसे फोटो घ्या. अचानक तुम्हाला तुमची बॉडी अशी परत ऍक्टिव्ह झाल्यासारखी वाटेल. तसंच आहे की मी जे केलं ते तुम्ही करू नका. आणि ठीक आहे, चला मग आता आपण भेटूया उद्या एक छानशा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय ते मला कमेंटमध्ये सांगा. स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण हा व्हिडिओ खूप जास्त लॉंग झाला आहे, पण
प्लीज हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मला तुम्हाला छान छान असे व्हिडिओ तुमच्यासाठी मला घेऊन येता येतील आणि मला कसे वाटतात आणि कमेंट करत जा। तुम्ही जर कमेंट केल्या तर मला कळेल की मी जे प्रेझेंट करते, मी जे बोलते, जे मी दाखवते ते मी व्यवस्थित दाखवतीये का, काही चुकतंय का, आणि जर माझ्या व्हिडिओमध्ये काही चुकल्या, बोलण्यात चुकलं किंवा माझ्या हातून कोणाचं मन दुखवल्या गेलं, कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या तर ते देखील मला कमेंटमध्ये सांगा। कारण माझा हेतू तर म्हणजे पहिल्यापासूनच राहील की माझ्या हातून कोणाचं मन दुखवल्या जाऊ नये आणि मला छान छान व्हिडिओ असे म्हणजे बनवत राहील मी आणि तुम्हाला हे करत राहील। तर मग चला भेटूया उद्या अजून एका नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।